नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। जत शहरात जागतिक महिला दिनानिमित्त मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास मंडळ यांच्या वतीनं गरजू महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात महिलांना संसारोपयोगी साहित्य, साडीचोळी आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। जत येथील जीप प्राथमिक शाळा विठ्ठलनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनुश्री संस्थेमार्फत गरजू महिलांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर रचना साहे सूर्यवंशी यांनी आपले आरोग्य आणि आहार या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की महिलांनी कुटुंबासाठी वेळ देतानाच स्वतःच्या आरोग्यासाठीही वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे। भविष्यातील विविध आजार टाळण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप आणि विश्रांती याकडे विशेष लक्ष द्यावे। तसेच फिजिओथेरपीबाबत माहिती देत महिलांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्याचा संदेश त्यांनी दिला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या संस्थापक सचिव सौ नयना सोनवणे यांनी गेल्या 11 वर्षांपासून संस्था गरजू महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली। उपाध्यक्षा सौ नम्रता सूर्यवंशी यांनी प्रत्येक स्त्री ही कुटुंबाचा कणा असल्याचे सांगत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली। या कार्यक्रमात दिगंबर साळुंखे, मुख्याध्यापिका हसीना शेख आणि डॉक्टर सतीश येलपले यांनीही मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमात उपस्थित महिलांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना आणि महिलांना खाऊही देण्यात आला। या उपक्रमासाठी भास्कर सोनवणे, नंदकुमार सूर्यवंशी, प्रतीक शिंदे आणि सागर जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले। संस्थेच्या सदस्या विमल जाधव, राजेश्री शिंदे तसेच सुजाता साळे, प्रीती शिंदे, शिक्षिका वाघमोडे, सौ चव्हाण, सौ तांबे याही उपस्थित होत्या। या कार्यक्रमाला गरजू महिला आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महिलांना सक्षम करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशाच स्थानिक बातम्यांसाठी आयर्विन टाइम्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।